लोकशाहीचा आवाज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या आष्टी या गावामध्ये। आष्टी गावातील हे प्राथमिक आरोग्य केंद्राचं रुग्णालय आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेलं आष्टी गाव असून या ठिकाणी जवळपास 40 ते 42 खेड्यांचं बाजारपेठचं मार्केट या आष्टी गावामध्ये आहे आणि या प्राथमिक रुग्णालयावर या 40 ते 42 खेडे आणि या ठिकाणी असलेल्या आष्टी गावांचा जो भार आहे तो या ठिकाणी या रुग्णालयावर पडतो। मात्र या ठिकाणी अनेक लोकांना या ठिकाणी यावं लागतं, स्वतःचा उपचार घ्यावं लागतं। या ठिकाणी त्यांना उपचार वेळेवर भेटत नाहीये। या ठिकाणी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। कुठल्या अडचणी त्यांना समोर जावं लागत आहे, सामना करावा लागतंय ते आपण पाहणार आहोत आजच्या या खास विशेष कार्यक्रमामध्ये। आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावं अशी मागणी मी आष्टीचा एक नागरिक म्हणून आणि काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मागणी करतो आणि आष्टीचं हे प्राथमिक रुग्णालयाचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावं ही मागणी करतो। शेगाव पंढरपूर आणि शिर्डी ते परभणी असा जो हायवे रोड या ठिकाणी जोडलेला आहे, जवळपास 5 तालुक्याच्या सेंटरमध्ये असलेलं हे गाव आहे। 50 गावाचे जवळपास या ठिकाणी या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंटची वर्दळ असते, परंतु या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण गावाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आष्टी गाव हे तालुका लेवलचं गाव झालेलं आहे आणि या ठिकाणी 8-10 दिवसाला ॲक्सिडेंट होते। PM चा प्रसंग जर आला तर या ठिकाणाहून पेशंटला परतूरला रेफर करावं लागतं किंवा जालन्याला रेफर करावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणं अत्यंत गरजेचं आहे आणि यावरती शासनाने निर्णय घ्यावा अशी एक माझी इच्छा आहे। इथं डॉक्टर MBBS बी नाही आहे आणि ह्या डॉक्टरला विचारलं तर ते म्हणते वरूनच भरती नाही। तर आमची मागणी आहे की डॉक्टरांची भरती करण्यात यावी व जो इथं औषधच नाही आहे आणि कफ सिरप पण नाही आहे आणि कुत्रा जरी चावला तरी इथं इंजेक्शन नाही म्हणतात। म्हणून मी डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही जालन्याला जा, परतूरला जा, आमच्याकडे काही औषधं नाही आहे, कफ सिरप नाही, काहीच नाही आहे। तर आमची एक विनंती आहे, मागणी आहे की बाबा आम्हाला डॉक्टर MBBS उपलब्ध करून द्यावा। जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आष्टी आणि परिसरावर जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्येचा दबाव या ठिकाणी आहे। आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत आष्टीत सुसज्ज अशा प्रकारची खाजगी व्यवस्थाही या ठिकाणी नाही। आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत बिकट अशा प्रकारची झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात होण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ग्रामीण रुग्णालय झालं तरच या ठिकाणी जनतेला आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळू शकतात। राहुल भाई लोणीकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, परंतु आष्टीचा त्यांचा मतदारसंघ असताना सुद्धा यावर ते दुर्लक्ष करीत आहेत। त्यांचे मुद्दे या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये मांडत नाहीत किंवा मग कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडत नाहीत। परंतु यानंतर हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही। प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण केलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असा इशारा देऊ शकतो की या मतदारसंघामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाहीत। जोपर्यंत आमचा प्रश्न हा ग्रामीण रुग्णालयाचा मार्गी लागत नाही तोपर्यंत इथले स्थानिक आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांना वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मतदारसंघात फिरू देणार नाही, एवढा इशारा त्यांना देऊ इच्छितो। आपण जर पाहिलं तर ह्या होत्या आष्टीकरांच्या समस्या। आताच आपण जर पाहिलं असाल तर आष्टीमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्यावर आष्टीतील नागरिकांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। या ठिकाणी आष्टीच्या प्राथमिक रुग्णालयाचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावं अशीच मागणी आता आष्टीतील नागरिकाच्या वतीने करण्यात आली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आष्टी, जालना। यानंतर राज्यातील इतरही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।